लेट पण थेट अजितदादांच्या राजकारणाचा पॅटर्नच वेगळा आहे। मागच्या काही दिवसात शरद पवार आणि त्यांच्या तुतारीकडे होत असलेले इनकमिंग पाहून अजितदादा आणि त्यांचं घड्याळ बंद पडणार अशी भीती व्यक्त केली जात होती। काकांनी पुतण्याचा टप्प्यात कार्यक्रम केलाय की काय असं एकूणच चित्र तयार झालेलं, पण एवढ्या लवकर हार मानतील ते अजितदादा कसले? शेवटी तेही काकाच्याच तालमीत तयार झालेले, म्हणून एकाच दिवशी भाजपच्या 2 माजी खासदारांचा आणि काँग्रेसच्या विद्यमान आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश करून घेऊन दादांनी मेगा इनकमिंग केले। बरं, या मेगा इनकमिंगमुळे शरद पवारांच्या मोठ्या नेत्यांची आमदारकी धोक्यात आली आहे। इन शॉर्ट सांगायचं झालं तर दादांच्या या मेगा इनकमिंगमुळे पवारांच्या तुतारीचा आवाज अनेक मोक्याच्या मतदारसंघातून गायब होऊ शकतो। नेमका अजितदादांचा इनकमिंग पॅटर्न काय सांगतोय? त्यामुळे साहेबांचे कोणते हुकमी एक्के धोक्यात आलेत जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र। अजितदादांनी भाजपमधून इनकमिंग करत थेट उमेदवारी देण्यात आलेलं मोठं नाव म्हणजे संजय काका पाटील। सांगलीचे भाजपकडून 2 टर्म खासदार राहिलेले संजय काका पाटील हे तसं पक्षातील बडं नाव। मात्र यंदाच्या लोकसभेला त्यांना विशाल पाटलांकडून विजयी लढत मिळाली। खरं तर संजय काका पाटलांसाठी हा तसा मोठा धक्का। मात्र संजय काका दुःखातून सावरत नाही, तोच त्यांनी मोठा राजकीय निर्णय घेतलाय। राष्ट्रवादी अजित पवार गटात जाऊन कवठे महाकाळची उमेदवारी त्यांनी आपल्या पदरात पाडली आहे। थोडक्यात इथे आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून संजय काका पाटील विरुद्ध शरद पवार गटाकडून रोहित पाटील अशी अटीतटीची लढत आता पाहायला मिळणार आहे। संजय काका लोकसभा हरले असले तरी कवठे महाकाळ विधानसभेतून त्यांना लीड मिळालं होतं। संजय काका यांचा भूतकाळ पाहिला तर ते आधी राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचे आमदार होते। आबा आणि संजय काका यांच्यात मात्र राजकीय हार्डवेअर असल्यामुळे संजय काकांनी आपला मोर्चा भाजपकडे वळवला। ते 10 वर्ष खासदार राहिले। मात्र आता बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार ते संसदेतून विधानसभेत यायला तयार झालेत। मात्र त्यांच्या समोर ज्युनियर आबा अर्थात रोहित पाटील यांचं तगडं आव्हान असणार आहे। खरं तर सुरुवातीला काकांचे सुपुत्र प्रभाकर पाटील हे निवडणूक रिंगणात उतरतील अशा चर्चा रंगल्या होत्या। मात्र अगदी मोक्याच्या क्षणी अजितदादांनी मोठा गेम करत रोहित पाटील यांच्या अडचणीत वाढ केली आहे। अजित पवार गटात इनकमिंग केलेलं दुसरं नाव म्हणजे निशिकांत पाटील। विरोधकांचा टप्प्यात कार्यक्रम करणाऱ्या जयंत पाटलांचाच त्यांच्याच बालेकिल्ल्यात कार्यक्रम करण्यासाठी अजितदादांनी आपला हुकमी एक्का बाहेर काढलाय। इस्लामपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष आणि भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले यांचा पक्षात प्रवेश करून घेत त्यांना अजितदादांनी उमेदवारी दिली आहे। थोडक्यात इस्लामपूर वाळवा जो जयंत पाटलांचा अभेद्य गड समजला जायचा त्याला निशिकांत पाटील यांच्या उमेदवारीने सुरुंग लावण्याचा धोका निर्माण झालाय। 2019ला युतीमध्ये ही जागा शिवसेनेच्या गौरव नायकवाडी यांना सुटल्यामुळे निशिकांत पाटील हे अपक्ष मैदानात होते। त्यांनी अपक्ष राहून घेतलेली मतं पाहता जयंत पाटलांच्याही छातीत धडकी भरली होती। गौरव नायकवाडी यांनी युती धर्म पाळल्यास आणि एकास एक लढत झाल्यास जयंत पाटील यांच्या तुतारीचा टप्प्यात कार्यक्रम होऊ शकतो। अजित पवार गटात इनकमिंग झालेलं आणखीन एक मोठं नाव म्हणजे भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर। अजितदादांनी लोकसभेला पराभूत झालेले भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना पक्षात घेऊन मोठा राजकीय बॉम्ब टाकलाय। चिखलीकर यांना राष्ट्रवादीकडून लोहा कंधारची उमेदवारीही मिळाली आहे। त्यामुळे इथली लढत आणखीनच गुंतागुंतीची आणि टफ झाली आहे। कंधारचे सध्याचे शेतकरी कामगार पक्षाचे विद्यमान आमदार श्याम सुंदर शिंदे यांचं आव्हान त्यांच्या समोर असणार आहे। तसं बघायला गेलं तर श्याम सुंदर शिंदे हे चिखलीकरांचे सख्खे दाजी, त्यामुळे पक्ष वेगळा असला तरी नात्यातीलच उमेदवाराला पाडण्याचं इमोशनल प्रेशर त्यांच्या समोर असणार आहे। इंटरेस्टिंग गोष्ट अशी की शेकाप हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष असला तरी ठाकरे गटानं इथून एकनाथ पवार यांना उमेदवारी दिली आहे। स्थलांतरित मतदारांना रोजगाराच्या संधी देण्याचं मोठं काम पवार यांनी लोहा कंधारमध्ये उभारलं आहे। तर तिसऱ्या बाजूला चिखलीकरांचं असणारं नात्यागोत्यांचं जाळं आणि मॅन मनी मसल पॉवर ही त्यांची पॉलिटिकल स्ट्रेंथ समजली जाते। काँग्रेस, त्यानंतर अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी, पुन्हा भाजपकडून एकतम खासदार आणि आता पुन्हा अजितदादांची राष्ट्रवादी असा पक्ष बदलाचा ठपका मात्र त्यांच्यावर या निमित्तानं बसलाय। त्यामुळे सर्वसामान्य मतदार राजा त्यांना कसं स्वीकारतो त्यावर चिखलीकरांचे भविष्य अवलंबून असणार आहे।
अजितदादांनी केलेलं शेवटचं इन्कमिंग म्हणजे झिशान सिद्दीकी। काही दिवसांपूर्वी गोळीबारात हत्या करण्यात आलेले बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र म्हणजे झिशान सिद्दीकी। सध्या ते काँग्रेसकडून वांद्रे पूर्वचे विद्यमान आमदार आहेत। बाबा सिद्दीकी नेतृत्व करत असणाऱ्या वांद्रे पूर्वची झिशान यांची तशी पहिलीच टर्म। मात्र 2024च्या सुरुवातीलाच बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस टू राष्ट्रवादी असा प्रवेश केला होता। स्थानिक बदलती समीकरणे, काँग्रेस पक्षांतर्गत नाराजी आणि आर्थिक गैरव्यवहारातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। झिशान सिद्दीकी काँग्रेस सोबतच होते। ते आज न उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील असं बोललं जात होतं। मात्र बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश रखडला होता। मात्र आज अखेरीस त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत प्रवेश करत उमेदवारी मिळवली आहे। बहुसंख्याक मुस्लिम मतदार वांद्रेमधील असणारा त्यांचा कनेक्ट पाहता हे घड्याळाचे काटे वाजवणारच अशी परिस्थिती आहे। अशा प्रकारे डायरेक्ट मुळावरच घाव घालत अजित पवार यांनी इन्कमिंग, पक्षप्रवेश आणि उमेदवारी अशा तिन्ही गोष्टी एकत्रितच केल्यामुळे येणाऱ्या काळात तुतारीचा आवाज बंद करण्यासाठी अजितदादा नेमकं कुणाला पक्षासोबत जोडून घेतात हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे। बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।